11th ॲडमिशन 2025-26 चे पार्ट 1 आणि पार्ट 2 भरायचे होते आणि विद्यार्थ्यांनी ते भरलेले आहे। तर यामध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे की यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट होणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म तर भरलेले आहे परंतु त्यांचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात। या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि पार्ट 1 भरलेला आहे, त्यानंतर पार्ट 2 सुद्धा भरलेला आहे। तर आता पुढील प्रोसेस काय असणार आहे, डॉक्युमेंट्स कॉलेजला नेऊन द्यायचे आहे का किंवा या व्यतिरिक्त कोणती प्रोसेस असणार आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट असणार आहे जसे कॅप राउंड बद्दल त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर बघू शकता सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी लॉग इन करून घ्या, कारण की जर तुम्ही यामध्ये दिलेल्या स्टेप जर कंप्लीट केलेल्या नसेल तर तुमचा जो फॉर्म आहे हा रिजेक्ट होऊ शकतो, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कॉलेज मिळणार नाही आहे। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकदा लॉग इन करून संपूर्ण या व्हिडिओमध्ये दिलेल्या स्टेप चेक करा। जर तुमचा फॉर्म ओके आहे किंवा नाही आहे हे सुद्धा तुम्हीच स्वतः चेक करू शकता आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स कुठेही नेऊन द्यायचे नाही आहे, फक्त आणि फक्त ऑनलाईनमध्ये दोन्ही फॉर्म भरायचे आहे। डॉक्युमेंट्स कुठेही नेऊन द्यायचे नाही। जेव्हा तुमचा नंबर लागेल तेव्हा तुम्हाला कॉलेजला डॉक्युमेंट्स घेऊन जायचं काम पडणार आहे। आता सध्या कुठेही डॉक्युमेंट्स घेऊन जायचं नाही आहे आणि या व्हिडिओमध्ये दाखवलेली जर स्टेप तुम्ही कंप्लीट केलेल्या असेल तर तुमचा फॉर्म ओके आहे आणि तुमचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर म्हणजे तुम्ही इलिजिबल असणार आहे पहिल्या राऊंडसाठी आणि तुमचा नंबर लागणार किंवा नाही लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला आताच या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। तर सर्वप्रथम बघू शकता साईडवर आल्यानंतर दोन ऑप्शन दिलेले आहेत, तर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। तरी विद्यार्थ्यांकडे आयडी आहे आणि पासवर्ड आहे, तर आयडी टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इनला क्लिक करायचं आहे। तर यामध्ये आयडी पासवर्ड टाकून सर्वप्रथम लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये बघू शकता सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेला आहे त्यांना ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे त्यांचा हा सेल्फ व्हेरीफाईड आहे का एकदा चेक करा, कारण ज्यांचा फॉर्म सेल्फ व्हेरीफाईड असेल म्हणजे त्यांचा जो पार्ट 1 असणार आहे हा पार्ट 1 ओके आहे, कोणत्याही प्रकारची त्यांना अडचण नाही आहे। तर अशा प्रकारे पार्ट 1 तुम्ही चेक करू शकता। तर सर्व विद्यार्थ्यांनी एकदा चेक करा की आपला फॉर्म सेल्फ व्हेरीफाईड आहे का। सेल्फ व्हेरीफाईड असणे म्हणजे तुमचा फॉर्म ओके आहे। जर त्यांचा फॉर्म ओके असेल ते विद्यार्थी पार्ट 2 चा फॉर्म भरू शकतात आणि कोटा अंतर्गत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही कोटा अंतर्गत सुद्धा फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघू शकता की दुसरा पॉईंट कोणता, ज्यांनी पार्ट 1 कन्फर्म आहे त्यांचा म्हणजे सेल्फ व्हेरीफाईड आहे। त्यानंतर जो पार्ट 2 होता म्हणजे कॅप राउंडचा जो फॉर्म फिलअप करायचा होता बघा, कंप्लीट अँड लॉक हे ऑप्शन तुम्हाला दिसते का एकदा चेक करा। जर तुमचा फॉर्म कंप्लीट अँड लॉक असेल म्हणजे तुम्ही राऊंड 1 साठी इलिजिबल असणार आहे। जे लिस्ट लागणार कॉलेजची त्यामध्ये तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस राहणार आहे आणि त्यानंतर जे विद्यार्थी कोटा अंतर्गत जर फॉर्म भरत असेल तर त्यांना सुद्धा इथे कंप्लीट अँड लॉक असणं गरजेचं आहे सर्व ठिकाणी। म्हणजे जर तुम्ही अप्लाय करत असाल इलिजिबल असाल तरच, अदरवाईज पहिलाच फॉर्म हा इम्पॉर्टंट असणार आहे आणि जे विद्यार्थी कोटा अंतर्गत ॲडमिशन घ्यायची असेल तरच त्यांना इथे कंप्लीट अँड लॉकचं ऑप्शन येणार। तर ज्यांच्या फॉर्ममध्ये सेल्फ व्हेरीफाईड कंप्लीट अँड लॉक हे ऑप्शन असेल तर तुमचा फॉर्म ओके आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे, तुम्हाला कुठेही व्हिजिट करायची नाही आहे, फक्त आणि फक्त टाइम टेबलवर लक्ष ठेवा, मेरिट लिस्ट चेक करा आणि अलॉटमेंट म्हणजे कॅप राउंड 1चे जे अलॉटमेंट होणार त्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचे आहे। आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल वेळोवेळी संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यानंतर आता जी मेरिट लिस्ट लागेल, लास्ट डेट आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट आहे। लास्ट डेट 3 तारीख आहे, 3 तारखेच्या आत तुम्हाला संपूर्ण जे फॉर्म आहे हे फिल करून घ्यायचे आहे, कारण डेट वाढणार की नाही याबद्दलची अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही आहे। तरी 11th ॲडमिशन 2025-26 साठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहावं, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।